आज 4 सितंबर 2025 को राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट की ओर से राष्ट्रीय महामार्ग भंडारा कार्यालय में निवेदन देने का प्रयास किया गया, लेकिन आश्चर्य की बात ये रही कि कार्यालय दिवस होने के बावजूद वहां कोई भी अधिकारी उपस्थित नहीं मिला, जिसके कारण पार्टी कार्यकर्ताओं को निवेदन सौंपना संभव नहीं हो पाया। इससे नाराज कार्यकर्ताओं ने अनोखा विरोध दर्ज करते हुए खाली कुर्सी को हार पहनाकर वहीं पर निवेदन रख दिया। इस मौके पर जिलाध्यक्ष गीतेश रामचंद्र ठोंबरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वाहतुक विभाग भंडारा ने चेतावनी दी कि यदि मांगों पर प्रशासन ने गंभीरता से ध्यान नहीं दिया और उचित निर्णय नहीं लिया तो कल से रास्ता रोको आंदोलन शुरू किया जाएगा। पार्टी ने प्रशासन से इस विषय में तुरंत दखल लेने की मांग की है। क्लास 3 किंवा क्लास 2 ऑफिसर हजर नसल्यामुळे हा जो निवेदन आहे हा या साहेबांच्या खुर्चीला चिपकून आम्ही ठेवत आहोत। नॅशनल हायवेवर झालेला हा एक व्यक्ती आहे ज्याच्या त्या गड्ड्यामध्ये पडून टू व्हीलरने ऍक्सिडेंट झाला। मानवटकर साहेब आपल्या घरी मस्त समोसे खात आहेत, जेवण करतायत आणि ह्या व्यक्तीच्या घरी उदरनिर्वाहाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। तरी याचे 2 छोटे छोटे मुलं आहेत, बायको आहे, त्याच्या उदरनिर्वाह कसा चालेल त्याचं खूप मोठ्या समस्या आहेत। हा तर आम्हाला एक मिळालेला व्यक्ती आहे। याच्यासारखे असे काही लोक आहेत जे रोज तिथे त्यांचे ऍक्सिडेंट होतात। आम्ही स्वतः बघतो आणि बघितल्यानंतर त्याचे आम्ही कमीत कमी हा आमचं 6वं निवेदन आहे जो आम्ही साहेबांकडे घेऊन आलेलो आहे। तरी आम्हाला या झोपलेल्या सरकारला हे सांगायचे आहे की साहेब लोकांच्या जीवासोबत खेळा नको, लोकांना न्याय द्या। लोक सरकार आमच्याकडून रोड टॅक्स घेते, सर्व प्रकारचे टॅक्स घेते, मग आम्हाला सोयी सुविधा का बरं देत नाही। तरी आमची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आपल्याला विनंती आहे साहेब की आमच्या ह्या रोडच्या समस्या दूर कराव्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।